नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता ही वर्तवली जाते। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या आणि खोट्या कागदपत्रांद्वारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही सुरू केली आहे। ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी गाडी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत। मात्र आता या सेविकांनीच सरकारला इशारा दिल्यानं या सर्वेक्षणाचं काम कसं पार पडणार हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालाय। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरली होती। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं। आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे। याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे 4 मागण्या केलेल्या आहेत। सरकारने या 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम आम्ही करणार नाही असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय। तसेच 3 मार्च रोजी मुंबईमध्ये विधानसभा घेरणार असल्याचाही इशारा या संघटनेनं दिलाय। अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली। अंगणवाडीच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावरती जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। यावेळी महिला आणि बालकल्याण कार्यालयासमोरचा रस्ता हा महिलांनी अडवला। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण देखील आम्ही करणार नाही, लाडकी बहीण योजनेवरती अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील असा इशारा देखील यावेळी सेविकांनी दिला। विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी पुन्हा सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन 4 चाकी आहे का याची पडताळणी करणार आहेत। 4 चाकी गाडी असलेल्या बहिणी या अपात्र ठरवल्या जाणार आहेत। यासाठी सरकार अपात्र महिलांनी आपले अर्ज मागे घेण्याचं आवाहन करत आहे। आता सरकारने अर्जाची छाननी प्रक्रियेला वेग दिलेला आहे, परंतु अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मान्य केल्या तरच हे काम करणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। तर मग आता यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या ज्या प्रमुख 4 मागण्या आहेत त्या अशा पद्धतीने आहेत। यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सर्वेचे प्रति फॉर्म 50 रुपये दिले पाहिजेत। त्यानंतर अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युइटी देणं आणि सर्व भत्ते हे वेळेवर देणं हे बंधनकारक करा। त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी देखील यामध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्ह्याभरामध्ये सारखीच ठेवावी असा या मागण्या अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आहेत। तर मग आता पाहणं फार गरजेचं आहे की सरकार अंगणवाडी सेविकांची ह्या मागण्या मान्य करणार की नाही। पाहूयात काय होतंय ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।